मी सध्या कलिना या विधानसभा क्षेत्रात आहेत। कलिनामध्ये महायुतीचे उमेदवार आहे अमरजीत सिंग आणि त्यांच्या रोड शो मध्ये श्रीकांत शिंदे दाखल झालेले आहेत, जे बाईक रॅली त्यांचे समर्थक करतायत आणि कलिनाच्या विधानसभा क्षेत्रात ते बाईकवरनं फिरतायत आणि लोकांना आग्रह करतायत की 20 तारखेला महायुतीला मतदान करा। आपल्यासोबत श्रीकांत शिंदे आहेत। श्रीकांतजी, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? आपण कलिनामध्ये फिरतोय, आपल्यासोबत यूथ खूप दिसतात। पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, सगळीकडे जे आहे हे महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं वातावरण आहे महायुतीला घेऊन। ज्या प्रकारे महायुतीने काम केलेलं आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की स्पष्ट बहुमताने जे आहे हे महायुतीचं सरकार पुन्हा या महाराष्ट्रामध्ये येतंय। राज ठाकरेंनी भाषण केलं शिवडीमध्ये, ते सांगितले की उद्धव ठाकरे हा खरा गद्दार आहे। उद्धव ठाकरेमुळे सगळे जे शिवसैनिक होते ते शिवसेना सोडून गेले। विचार माणसांनी बदलल्यानंतर बाळासाहेबांचे विचार विसरले, हिंदुत्वाचे विचार विसरले आणि काँग्रेसकडे जाऊन फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी जाऊन त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली। त्याच्यामुळे पक्षाचं इतका मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत होतं, हे पाहून जे आहे सगळ्या आमदारांनी एक निर्णय घेतला, त्याचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि आज पुन्हा महायुतीचं सरकार त्यांनी स्थापन केलं, जे बाळासाहेबांना अभिप्रेत असणारं, जे हिंदुत्वाला विचार पुढे घेऊन जाणारं, जे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारं। तर आज मला वाटतं आज हे सगळ्यांना या गोष्टी आता कळलेल्या आहेत की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार हे पुढे घेऊन जाण्याचं कोण काम करते। बाळासाहेब तर म्हणायचे की ज्या दिवशी माझ्या पक्षाची काँग्रेसीकरण होईल त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन। नेहमी ज्यांनी बाळासाहेबांनी काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचं काम केलं फक्त सत्तेसाठी खुर्चीसाठी, ते आम्हाला मान्य नव्हतं, ते मुख्यमंत्री मोदयांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला, उठाव केला आणि आज सगळे लोक त्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निर्णयाच्या बरोबर आहेत। म्हणूनच आज आपण पाहत आहे की आपल्या पण टीव्हीच्या माध्यमातून सर्वे येतात, त्या सर्वेमध्ये नंबर 1 पॉप्युलर लीडर जर असेल कोण तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत। अपार कष्ट मेहनत करून जे आहेत आज त्यांनी या पदावरती जाऊन पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री पदाला पूर्णपणे न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। राहुल गांधी सांगतोय की 7 लाख कोटीच्या जे गुंतवणूक आहे महाराष्ट्रातून बाहेर करण्यात आला, 5 लाख जे युवकांना रोजगार होता महाराष्ट्रातून बाहेर करण्यात आला। तर राहुल गांधींना महाराष्ट्रामध्ये काय चालतं याचा जरा अभ्यास करायला पाहिजे। संविधान घेऊन लोकांना खोटं बोलायचं, संविधानाच्या नावावरती मतं मागायची, एवढं जे राहुल गांधीला येतं। राहुल गांधींनी त्यांच्या राज्यांमध्ये काय काय होतंय, ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार आहे तिथे जाऊन बघितलं पाहिजे। आज आमच्या महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी नीट अभ्यास केला, राहुल गांधीने मोठे नेते आहेत, त्यांनी अभ्यास केला पाहिजे की भारतामध्ये सर्वात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे महाराष्ट्रामध्ये 52%, सगळ्या राज्यांना एकत्र केलं तरी होत नाही। सगळ्यात जास्त उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आमच्या महायुतीच्या काळामध्ये। त्यांच्या काळामध्ये ज्या लोकांच्या घरामध्ये घराच्या खाली बॉम्ब लावायचं काम केलं ते अरेस्ट झाले आणि त्यांना जे आहे ते ओसामा बिन लादेन आहेत का असं म्हणजे असं कोण बोललं, हां, आणि त्यांचं समर्थन केलं। तर अशाने तुमच्याकडे उद्योगधंदे येणार होते का? पण आमचं सरकार आल्यानंतर आज आम्ही सगळ्यात जास्त उद्योगधंदे आहे। सेमीकंडक्टर टॉवर जो आहे तुम्ही पाहिला, माननीय मोदीजीने उद्घाटन त्याचं केलं, अनेक बिझनेसेस आले महाराष्ट्रामध्ये, म्हणून आज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आहे। पहिल्या नंबरचं राज्य आहे लोकांच्या पसंतीचं। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 आहे। आज 8 लाख कोटीचं काम जे आहे आज फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुरू आहे। आज धारावीचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्याला विरोध करतायत, गरीब लोकांना विरोध करतायत। गरीब लोकांना जे आहे ते घरं चांगली मिळाली नाही पाहिजे, त्यांनी त्याच स्थितीमध्ये त्या गरीब लोकांनी राहिलं पाहिजे। मी राहुल गांधींना ते आता फिरत असतात ना सगळीकडे नाटक करत की याच्या घरी जा त्याच्या घरी जा, एक दिवस राहुल गांधींनी धारावीमध्ये लोक कसे राहतात त्या 10x10च्या खोलीमध्ये, ती एक खोली जी आहे ती आम्ही रिझर्व केलेली आहे, त्या 10x10च्या खोलीमध्ये त्यांनी येऊन राहावं आणि पाहावं की लोक जे आहेत रोज त्या घरामध्ये कशा प्रकारे राहतात, कशा प्रकारे शौचालयाला जातात, कशा प्रकारे आंघोळीला जातात, कशा प्रकारे त्यांचा परिवार राहतो, तेव्हा त्यांचं दुःख काय ते कळेल। आम्ही धारावीच्या माध्यमाने मोठा प्रकल्प जो आहे तो आणण्यासाठी लोकांना चांगली घरं देण्याच्या विचाराने जे आहे हा धारावी रिडेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट आणलेला आहे। धारावीच्या विषयावर विनोद तावडे म्हणतायत की एक है तो नेक है आणि राहुल गांधी फेक है, आपण समर्थन करतायत राहुल गांधी फेक आहेत? 100% आतापर्यंत फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचंच काम राहुल गांधींनी केलं। त्या दिवशी पण एक संविधानाचं फेक पुस्तक घेऊन आले होते, फक्त वरती कव्हर होतं आणि आतमध्ये पानं कोरी होती, म्हणजे संविधानाचा पूर्णपणे दुरुपयोग करण्याचं काम हे राहुल गांधींनी केलेलं आहे। हे लोकांना मला सांगायचं आहे की फक्त आपल्या मतांसाठी जे आहे हे मतांसाठी ध्रुवीकरणासाठी जे आहे आपला
चा फायदा त्यांना कसा होईल याच्यासाठी लोकांची दिशाभूल करण्याचं काम राहुल गांधी करतात. पण आम्ही जे आहे लोकांसाठी काम करतो, लोकांसाठी चांगले प्रकल्प जे आहे हे घेऊन येण्याचं काम आज महाराष्ट्रामध्ये केलं आहे. म्हणून महायुतीचं सरकार जे आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून येईल. खूप खूप धन्यवाद. श्रीकांत शिंदे जे कलिनामध्ये अमरजीत सिंग यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत, ते बाईक रोड शो करतायत आणि त्यांचा विश्वास आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सरकार येणार आहे. कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.